दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये असलेल्या बेरुळा येथे 5 ऑगस्ट 2025 रोजी बौद्ध समाजाच्या अस्तित्वाचे प्रतीक असलेल्या निळा झेंड्यास कोणाचीही लेखी तक्रार नसताना तहसीलदार औंढा यांनी पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीने जेसीबीच्या माध्यमातून उखडून टाकले व बौद्ध समाजातील नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली। या निषेधार्थ आज बेरुळा ते हिंगोली लॉंग मार्च व बिराड आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या आंदोलनास समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपाई आठवले, वंचित बहुजन आघाडी, भीमशक्ती व इतर आंबेडकरी संघटनाचे शेकडो पदाधिकारी, उपासक उपासिका, गुरे व शेळ्यांसह बिराड घेऊन लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले होते। आंबेडकरी समाजाचा निळा झेंडा आहे त्याच ठिकाणी बेरुळा येथे पूर्ववत जिल्हा प्रशासनाने उभारावा। ॲट्रॉसिटी अंतर्गत तहसीलदार औंढा नागनाथ व औंढा पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा। तसेच 70-80 फूट शासकीय जागा बौद्ध समाजाच्या नावे शासकीय रेकॉर्डवर करावी। या मागण्यांसाठी बेरुळा गावचे अजय साळवे, दीक्षानंद साळवे, बाळासाहेब साळवे, जीवन घोडके, पांडुरंग साळवे, भाऊसाहेब साळवे, उद्धव साळवे, वैभव साळवे, मारुती सोनवणे, रोहित घोडके, राजू घोडके, उत्तम भंडारे, दीपक साळवे, शाहीर गौतम इंगोले, कल्याण साळवे, अनिल दिपके, सुनील दिपके, संतोष सोनवणे, वैभव खिल्लारे, हिंगोली भीमशक्ती जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके, रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते, वैभव धबडगे, दिनाजी खाडे, विजय साळवे, वंचित नेते जिल्हा सचिव अनिल कांबळे, भीम आर्मी अध्यक्ष बंटी थोरात व समस्त आंबेडकरी उपासक उपासिका या लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले आहेत। दुपारी 12 वाजता निघालेला हा लॉंग मार्च सायंकाळी 7 वाजता माथा येथे पोहोचला असून त्यांचा माथा येथे मुक्काम असून उद्या सकाळी ते औंढा नागनाथ पायी चालत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी धडक देणार आहेत। औंढा नागनाथ तहसील व हिंगोली जिल्हा प्रशासनाने या लॉंग मार्चच्या निमित्ताने आंदोलनकर्त्यांना विविध सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी विविध समाज घटकातून होत आहे। चलवायत नाही कुडी गेल्या तुम्ही आज कुठे जातात? आम्ही हिंगोला जातात। कशासाठी जातात? आमच्या दलित समाजावर अन्याय केला आहे म्हणून आम्ही जातात। अच्छा, आणि सगळे जात आहेत तर मग गाईचं काय काम आहे सोबत? आता आमचा बिराड मोर्चा आहे साहेब, त्यामुळे आम्ही सर्व बिराड घेऊन चलत आम्ही मोठ्या पाण्याची सोय नाही, गाईची कोण सोय करणार आम्ही घरी सर्व घेऊन जाणार। मग गाईला सोबत घेऊन जाणार का आपण? घरी सोय कोण करणार आहे? मग आता सर्व पशु पक्षी माणसं लहान मुलं सगळेच घेऊन जाणार आहेत का? सर्व जाणार हेळणा केलेली आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनी झेंडा काढलेला आहे म्हणून आम्ही सर्वजण आम्ही न्याय मागण्यासाठी हिंगोला जात आहोत। अच्छा, मग आता तुमचा पायी रूट जाणार आहे की तुम्ही कुठल्या वाहनाने जाणार? पायी जाणार आम्ही, जिथे बिराड पडेल आमचा मुक्काम। आता एवढ्या मोठ्या ऊन वाऱ्या पावसाच्या या सऱ्यांमध्ये तुम्ही असंच जाणार आहात का? असं राहू शकतो आम्ही पावसाला वाऱ्याला, आणि काल आम्ही आमचा निसर्ग आमच्या पाठीशी आहे, आम्ही निसर्गाच्या पाठीशी आहोत, आम्हाला सांभाळून गेले निसर्ग, पण आम्ही न्याय मिळवून आम्ही वापस येणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, झेंड्याचा, 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा,
भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा, महाडचे 14 दळे खुले करून देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा, माणसाला माणूस म्हणून जगणारा बाबासाहेब आंबेडकरांचा, करकरंगी झेंड्याचा, बौद्ध समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. बौद्ध समाजाला न्याय हा मिळालाच पाहिजे. जोपर्यंत बौद्ध समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार येणार नाही. याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी. आम्ही आमचे पशु, शेळी, मेंढे, जनावरे व सर्व बिऱ्हाड घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमचं बिऱ्हाड आंदोलन हे येत्या 8 तारखेला हिंगोलीला आमचं पोहोचणार आहे. तर जिल्हा अधिकारी व जिल्ह्यातील सर्व प्रशासनाने आमची काळजी घ्यावी. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.